नमस्कार. लोकसत्ता लाईव्हच्या 4च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या, विदेशातल्या या सर्व दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत. सुरुवात करूया देशातल्या महत्त्वाच्या बातमीने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 126वी जयंती आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मोदी त्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नेमकं काय झालं सांगतोय माझा सहकारी विश्वास. कुणाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये आले होते. त्याने दीक्षाभूमीत जाऊन महामानवाला अभिवादन केलं आहे. तसेच डिजिटल योजनेचंही त्यांनी तिकडे स्वतःचं कौतुक केलेलं आहे. गोरगरिबांना डिजिधन ही योजना निधीधन वाटेल असं ते म्हणालेत. अच्छा, ओके. तर डिजिटल योजनेचा पुरस्कार मोदींनी केलेला आहे. या आणखीन देशविदेशात नेमका काय काय घडामोडी केल्यात जाणून घेऊया माझा सहकारी रोहितकडून. रोहित. कुणाल, एक योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आल्यापासून असं धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटा लावला. आताही त्यांनी एका महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सुतोवाच केला आहे. आता इथून पुढे राज्यात ज्या उत्तर प्रदेशमधल्या शाळा आहेत तिथे महापुरुषांच्या पुण्यतिथीला किंवा जयंतीनिमित्त जी सुट्टी देण्यात येते ती रद्द करण्याचं त्यांनी सुतोवाच केलं आहे कुठेतरी, जेणेकरून विद्यार्थ्यांना या महापुरुषांबद्दल 4 गोष्टी शिकवता येतील असं मत त्यांनी मांडलं आहे. तर जयंती पुण्यतिथीच्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना सुट्टी न देता त्याच महापुरुषांची ज्यांची जयंती पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी अधिक माहिती मुलांना देता यावी यासाठी सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत असं आदित्यनाथ सांगितलं. पुढची बातमी काय आहे जाणून घेऊयात. नक्कीच आंतरराष्ट्रीय घडामोडींमधली पुढची बातमी आहे. अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझई, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, त्यांनी आता जो अमेरिकेने मदर ऑफ ऑल बॉम्ब्स हा जो बॉम्ब टाकला होता अफगाणिस्तानमध्ये आयसिसच्या तळावरती, तो बॉम्ब त्यावरून अमेरिकेवरती त्यांनी टीका केली. ते म्हणाले की अमेरिका अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर बॉम्बच्या चाचण्यांसाठी करते, असा मोठा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. तर याच्या पुढे आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर काल हा हल्ला करण्यात आला. याच्यामध्ये साधारणतः 36 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता वळ्या क्रिकेट विश्वामध्ये नेमकं काय करतं आहे, IPLमध्ये काय करतं आहे, माझं सहकारी मोरेश्वर माझ्यासोबत आहे. मोरेश्वर, आज IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स असा खूप महत्त्वाचा असा सामना होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे विराट कोहलीचं बंगळुरूच्या संघामध्ये पुनरागमन होतं आहे. खांद्याच्या दुखापतीनंतर तो आता सावरला आहे आणि आता त्याच्या संघात पुनरागमन झाल्यामुळे AB डिव्हिलियर्स देखील चांगल्या फॉर्मात आहे. म्हणजे ही जोडगोळी जी आहे ती खूप चांगलं काही करून दाखवू शकते असं सध्याचं चित्र आहे. परंतु मुंबई इंडियन्सला गेले 2 सामने ते लगातार जिंकत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे आत्मविश्वास हा जास्त आहे. त्यामुळे ही लढत खूप चुरशीची होईल आणि यामध्ये नक्की कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कुणाल, धन्यवाद. तर क्रिकेट विश्वातल्या घडामोडींकडे आपलं लक्ष आहेच. आणि आता मनोरंजन क्षेत्रामध्ये नेमकं काय काय घडलं आहे जाणून घेऊया. नमस्कार कुणाल. तर आज विद्या बालनचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. बेगम जान या चित्रपटाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर श्रीजित मुखर्जी यांनी उत्तमपणे चित्रपटाची मांडणी केलेली आहे. कलाकारांची वेशभूषेपासून अभिनयापर्यंत चोखंदळपणे त्यांनी लक्ष पुरवलं आहे आणि ते चित्रपटात पाहायला मिळते. तर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाबद्दल विशेष सांगायचं तर वेशभूषेसाठी रिक राय यानं वेशभूषा केलेली आहे आणि 21 दिवसात त्यानं वेशभूषा केली आहे. जर चित्रपटातील तुम्ही वेशभूषा पाहिली तर त्याने 21 दिवसात त्यानं कमालच केली आहे हे तुम्ही नक्कीच म्हणाल. ओके, धन्यवाद. सुशांत, तर या होत्या देशविदेशातल्या, राज्यातल्या, क्रिकेट जगतातल्या आणि मनोरंजन विविध घडामोडी. या संदर्भातले आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.